नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये टॅप रेंज संदर्भात आपण काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या लेसनमध्ये आपण टॅप संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर ह्या टॅप बरोबर या टॅप रेंजचा वापर केला जातो. तर या टॅप रेंज संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण प्रथम पाहणार आहोत. तर अशा प्रकारची टॅप रेंज असते. टॅप रेंजचे वेगवेगळे प्रकार आहेत असे. तर इंट्रोडक्शन प्रस्तावना. तर चित्रामध्ये आटे अर्थात थ्रेड पाडावायचे असतात. त्या चित्रामध्ये टॅप सरळ उभा करण्यासाठी अथवा टॅपला पकडण्यासाठी योग्यरित्या फिरवण्यासाठी टॅप रेंजचा उपयोग करतात. टॅप रेंज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. दोन्ही बाजूला हँडल असलेली टॅप रेंज, टी हँडल असलेली टॅप रेंज, सॉलिड टाईप टॅप रेंज. तर असे हे या टॅप रेंजचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर अशा प्रकारे टॅप रेंज संदर्भातली माहिती आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये आपण पाहिली. त्यानंतर टॅप रेंजचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, डबल एंडेड ॲडजस्टेबल टॅप रेंज. डबल एंडेड ॲडजस्टेबल रेंज किंवा त्यालाच बार टाईप टॅप रेंज असं बोललं जातं. तर या संदर्भातली माहिती पाहूया. तर या ठिकाणी डबल एंडेड टॅप रेंज दाखवलेली आहे, या संदर्भातली माहिती. तर दोन्ही बाजूला हँडल असलेले ॲडजस्टेबल टॅप रेंज किंवा बार टाईप टॅप रेंज. तर या प्रकारची टॅप रेंज सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते. ती अनेक साईजमध्ये उपलब्ध असते. तर या प्रकारची टॅप रेंज मोठ्या साईजच्या टॅप करता जास्त उपयोगी पडते. ज्या ठिकाणी अडथळा नसतो टॅपिंग करताना टॅपसाठी, त्या ठिकाणी या प्रकारची टॅप रेंज म्हणजे डबल एंडेड ॲडजस्टेबल टॅप रेंजचा वापर करतात. या टॅप रेंजची योग्य साईज निवडणे टॅपिंग करताना महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ 175 mm, 250 mm, 350 mm अशा प्रकारे या डबल एंडेड ॲडजस्टेबल टॅप रेंजच्या टॅप रेंज संदर्भात आपल्याला ही माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर टॅप रेंजचा पुढचा प्रकार डबल एंडेड ॲडजस्टेबल टॅप रेंज. नंतर दुसरा प्रकार मध्ये या ठिकाणी टॅप रेंज दाखवलेले आहेत. वेगवेगळे टॅप आहेत, ते याच्यामध्ये इथं पकडले जातात. त्या ठिकाणी M3, M4, M5, M6, M8, M10, M12 असे वेगवेगळे टॅप म्हणजे साईज दाखवले. M3 ते M12 पर्यंत त्या टॅप रेंजचा उपयोग टॅपिंग करण्याकरता केला जाऊ शकतो. दुसरा प्रकार आहे टी हँडल टॅप रेंज. आता या ठिकाणी टी हँडल सारखा हा प्रकार आहे, म्हणून टी हँडल टॅप रेंज. तर या प्रकारच्या टॅप रेंजमध्ये दोन लहान आकाराचे जॉ असतात. आता या ठिकाणी त्याच्यामध्ये हे दोन जॉ आहेत पहा. या ठिकाणी जॉ असून जग फिरवण्यासाठी त्याला एक हँडल असतं. आता जग फिरवण्याकरता त्याच्यावर हँडल किंवा त्याच्यावर नर्लिंग केलेले असते. टी आकाराचा असा हा टॅप रेंजचा प्रकार आहे. या प्रकारच्या टॅप रेंजचा उपयोग ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे अशा ठिकाणी या टी हँडल टॅप रेंजचा उपयोग करतात. तर ही टॅप रेंज एका हाताने फिरवतात. या ठिकाणी वरच्या बाजूला एका हाताने ही टॅप रेंज फिरवतात. या प्रकारची टॅप रेंज मोठ्या साईजचे टॅप पकडण्यासाठी वापरता येत नाही. ज्या ठिकाणी डबल एंडेड ॲडजस्टेबल टॅप रेंजचा उपयोग करता येत नाही अशा ठिकाणी या टी हँडल टॅप रेंजचा प्रामुख्याने अडचणीच्या ठिकाणी वापर करतात. तर अशा प्रकारे या टी हँडल टॅप रेंज संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर सॉलिड टाईप टॅप रेंज तिसरा एक प्रकार आहे, सॉलिड टाईप टॅप रेंज. तर या प्रकारची टॅप रेंज ही ॲडजस्टेबल नसते. या प्रकारच्या टॅप रेंजचा उपयोग मर्यादित साईजच्या टॅपसाठी केला जातो किंवा करतात. या प्रकारच्या टॅप रेंजमुळे म्हणजे सॉलिड टाईप टॅप रेंजमुळे चुकीच्या लांबीच्या टॅप रेंजचा वापर टाळता येऊन टॅप तुटणे किंवा खराब होणे हे आपल्याला टाळता येते. तर अशा प्रकारे हे टॅप रेंजचे प्रकार आपण 3 अभ्यासले. त्यानंतर एक मुद्दा आहे
टॅप ड्रिल साईज आपण आता टॅप आणि टॅप पेनच्या सहाय्याने टॅपिंग करतो, परंतु ते टॅपिंग करत असताना त्या टॅपच्या कोर डायमीटर इतकं छिद्र जॉबमध्ये पाडावायला हवं. तर ती टॅप ड्रिल साईज कशा प्रकारे काढली जातात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. टॅप ड्रिल साईज. तर टॅप ड्रिल साईज संदर्भात माहिती पाहूया. आतील थ्रेड पाडण्याकरता टॅपिंग करण्यापूर्वी छिद्र पाडावे लागते. त्या छिद्राचा व्यास ठरविताना त्या त्या ठिकाणी म्हणजे छिद्राचा व्यास ठरवताना त्या ठिकाणी थ्रेड पाडण्याकरता आवश्यक मटेरियल त्या होलमध्ये असणे आवश्यक असते. टॅपिंग करण्यापूर्वी ज्या साईजचे होल जॉबवर पाडले जाते त्यास टॅप ड्रिल साईज असे म्हणतात. तर अशा प्रकारे या टॅप ड्रिल साईज संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर मेट्रिक पद्धतीमध्ये टॅप ड्रिल साईजसाठी एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 गुणिले डेप्थ. म्हणजे टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 डेप्थ म्हणजे 0.61 गुणिले पिच. तर टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 गुणिले 0.61 गुणिले पिच. आता या ठिकाणी 2 दशांश तळापर्यंत घेतलेले आहे, पण या ठिकाणी टॅप साईज बरोबर टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 गुणिले 0.61 34 आहे या ठिकाणी ॲक्च्युली 0.6134 गुणिले पिच. तर असं हे सूत्र आहे. आता आपण एक उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवणार आहे. एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द टॅप ड्रिल साईज फॉर EM10 टॅप. EM10च्या टॅपसाठी टॅप ड्रिल साईज काढायची. तर सूत्र आपण मगाशी पाहिले. टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 गुणिले डेप्थ म्हणजे टॅप साईज वजा 2 गुणिले 0.61 गुणिले पिच. डेप्थ म्हणजे 0.61 पिच असा त्याचा अर्थ होतो. आता टॅप साईज 10 दिलेला आहे. हा 2 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. 61 या ठिकाणी घेतले आहे. पिच 10च्या करता 1.5 पिच असतो. तर या ठिकाणी या तिघांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी पहा 2 गुणिले 0.61 गुणिले 1.5 या तिघांचा गुणाकार केला 1.83 येतो. तो 10 मधून वजा केला तर 8.17 mm ड्रिल M10च्या टॅपसाठी जॉबवर काढणं आवश्यक असतं. परंतु त्या साईजचं ड्रिल उपलब्ध नसल्यामुळे म्हणा किंवा योग्य साईजचा डेप्थ आपल्याला यावी याकरता 8.5चं होल जॉबवर ड्रिलिंग करून 10च्या टॅपने टॅपिंग करणं योग्य ठरतं. तर यामध्ये काही प्रमुख टॅप साईज दिलेली आहेत आणि त्या टॅप करता पिच किती असावा या ठिकाणी दाखवलेले आहे. तर याच्यामध्ये टॅप ड्रिल साईजमध्ये M3 करता 0.5 पिच आहे, M4 करता 0.7 पिच आहे, M5 करता 0.8 पिच असतो, M6 करता 1 mm पिच, M8 करता 1.25 पिच असतो. आता आपण उदाहरण पाहिलं M10 करता 1.5 पिच हा स्टँडर्ड पिच असतो दिलेला आहे कोर्समध्ये. M12 करता 1.75 mm पिच हे सर्व पिच टॅपवर लिहिलेले असतात. M14 2 mm पिच आहे, M16 करता 2 mm पिच आहे, M18 च्या टॅप करता 2.5, M20 करता 2.5, M22 2.5, M24 साठी 3 mm पिच. अशा प्रकारे हे वेगवेगळे पिच या ठिकाणी वेगवेगळ्या टॅप करता दिलेले असतात. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या टॅप रेंज संदर्भात माहिती पाहत असताना टॅपला पकडून फिरवण्याकरता याचा टॅप रेंजचा उपयोग केला जातो. ते टॅप रेंज डबल एंडेड ॲडजस्टेबल रेंज टाईप, त्याच्यानंतर टी हँडल टॅप रेंज टाईप, सॉलिड टाईप टॅप रेंज आणि त्याच्यामध्ये टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज बरोबर टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज वजा 2 गुणिले डेप्थ म्हणजे टॅप साईज वजा 2 गुणिले 0.61 गुणिले पिच या सूत्राने टॅप ड्रिल साईज काढली जाते. त्या संदर्भातलं उदाहरण काही काही वेगवेगळ्या प्रमुख टॅप करता लागणारे असणारे पिच या ठिकाणी दिलेत. अशा प्रकारे आज आपण या टॅप रेंज प्रकरणामध्ये ही माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, या लेसन संदर्भात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.